आज आपण चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत। एकदम सुटसुटीत असा भात कसा बनवायचा आपण ते सुद्धा बघणार आहोत। तुम्ही बघू शकता एकदम मोकळा असा आपला बिर्याणीतला राईस तयार झालेला आहे। तर आपला भात असा मोकळा होण्यासाठी काही टिप्स मी सांगितलेल्या आहेत, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि तुमचाही भात असाच छान होईल। तर आता आपण सुरुवात करूया रेसिपीला। त्यासाठी आपल्याला चिकन अर्धा किलो आणि तांदूळ अर्धा किलो लागणार आहेत। तुम्ही चिकन थोडं जास्त यूज केलं तरी चालेल। इथं मी अर्धा किलो घेतलेला आहे। तर आता आपण पहिल्यांदा तांदूळ स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेऊया आणि हे आपण तांदूळ अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचे आहेत। तांदूळ भिजवल्यामुळे छान सुटसुटीत असा होतो, त्यासाठी आपल्याला हा अर्धा तास तरी किमान भिजत ठेवायचा आहे। तर आता आपण तोपर्यंत कांदा भाजून घेऊया। इथं मी कांदा पाव किलो घेतलेला आहे, म्हणजे मीडियम साईजचे 3 कांदे मी इथं घेतलेले आहेत। ते आपण पातळ काप करून घ्यायचे आहेत। त्याचा खालचा देठ काढायचा म्हणजे कांदा एकदम सुट्टा सुट्टा होईल। आपण आता हा तळून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथं 2 मोठी पळी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की आपण त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। इथं आपलं आता तेल गरम झालेलं आहे, तर ह्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया आणि हा कांदा आपल्याला 4 ते 5 मिनिटं चांगला तळून घ्यायचा आहे। कांदा लवकर भाजण्यासाठी आपण ह्यामध्ये पाव चमचा आपण मीठ घालून घेऊया। मीठ घातल्यामुळे कांदा लवकर भाजला जातो। हलका गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला फास्ट गॅसवर कांदा भाजून घ्यायचा आहे। आता आपला कांदा थोडा हलका ब्राऊन कलर झालेला आहे, तर आपण आता फास्ट गॅसवर हा 1 मिनिटासाठी भाजून घेऊया। कांदा आपला चांगला भाजून झालेला आहे, तर आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथं मी तांदूळ भिजवतानाच अर्ध्या वाटी दुधामध्ये आपल्याला केशर टाकून भिजत ठेवायचं आहे। इथं मी मसाले घेतलेले आहेत। मिरची पावडर 1 चमचा घेतलेला आहे, बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला 1 चमचा, धने जिरे पूड आपल्याला 1 चमचा घ्यायचे आहे, पाव चमचा हळद, दही इथं मी 1 वाटी घेतलेला आहे, 100 ग्रॅमच्या आसपास, आणि आपल्याला कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने कट करून घ्यायची आहेत। मिरची मी 3 घेतलेली आहे मधून काप घेऊन, आणि आपला तळलेला कांदा। आता आपण मॅरिनेशन करून घेऊया। बिर्याणी बनवायला आपल्याला एक पसरट भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपण चिकन घालून घेऊया। आता इथं आपण त्यामध्ये सगळे मसाले घालून घेऊया आणि इथं खडे मसाले थोडे घेतलेले आहेत। तेजपत्ता, दालचिनी, लवंग, काळी मिरी, चक्री फुले घेतलेले आहे, ते आपण त्यामध्ये घालून घेऊया। वरून 1 चमचा आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे। तळलेला कांदा आपण इथं अर्ध्याला थोडा जास्त घालून घेऊया, राहिलेला आपण नंतर वापरणार आहोत। आता ह्यामध्ये कोथिंबीर, पुदिना पाने आणि मिरची घालून घेऊया। ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, हे इथं माझं दाखवायचं राहिलेलं आहे। तर आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया। आपण ह्याच टोपात बिर्याणी बनवणार आहोत, त्यातच आपण मॅरिनेट करून ठेवायचं आहे। आता आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे, तर ह्यामध्ये आपण कांदा तळलेला तेल अर्धा कप घालून घेऊया आणि ते सुद्धा चांगलं मिक्स करून घेऊया आपण। आता आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे, तर आपण आता हे कमीत कमी अर्ध्या तासासाठी आणि जास्तीत जास्त आपल्याला हे 3 तास मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे। आता आपण भात शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी इथं मी जिरे अर्धा चमचा, तेजपत्ते 2 ते 3 घेतलेले आहेत, दालचिनी घेतलेले 5 ते 6,
काळी मिरी 5 ते 6 घ्यायचे, कोथिंबीरचे 1.5 घेतलेले आहेत आणि थोडा पुदिना, चक्रीफूल थोडं घेतलेलं आहे. आपण आता इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता त्यामध्ये आपण घेतलेले मसाले घालून घेऊया आणि 2 मिनटं उकळवून घेऊया. आता पाण्याचा कलर आपला थोडा बदललेला आहे, तर ह्यामध्ये आपण अर्धा लिंबूचा रस घालायचा, म्हणजे आपलं पाणी एकदम स्वच्छ असं होईल. तर आता ह्यामध्ये आपण नितळलेला तांदूळ घालून घ्यायचा आणि मीठ घालायचं आहे. मीठ आपण इथं थोडं जास्त वापरणार आहोत, कारण पाणी जास्त घेतलेलं आहे आपण. आणि ह्याला खळखळतं असं उकळवून येऊन द्यायचे आणि 4 ते 5 मिनटं आपण शिजवून घ्यायचा. आता आपला तांदूळ हा 70 ते 80% शिजलेला आहे. तांदळाचे 2 ते 3 तुकडे पडत असले की भात तयार झाला आहे असं समजायचं. तर आता आपण हा गॅस बंद करून घ्यायचा आणि सगळा तांदूळ नितळून काढायचा. मी इथे एका चाळणीत नितळून काढलेला आहे. तर आता आपण लगेच बनवायला घ्यायचं. चिकनला आता 1 तास झालं मी मॅरिनेशनला ठेवलेलं. तर आता आपण ते करायला घेतोय. तर आता एकदा आपण मिक्स करून घेऊया. हे आता व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आणि पसरवून घ्यायचं टोपात खाली. हे पसरट भांडं असलं की आपलं चिकन लवकर तयार होतं, त्यासाठी पसरट भांडं घ्यायचं. आणि थोडं जाड बुडाचं पण आपल्याला भांडं हवं आहे. यामध्ये आपण कोथिंबीर, पुदिना आणि थोडा तळलेला कांदा घालून घेऊया. आणि वरून आपण नितळलेला तांदूळ घालून घेऊया आणि तो एकसारखा करून घेऊया आपण. आपला तांदूळ आता एकसारखा झालेला आहे. तर वरून आपण कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा घालून घ्यायचा आहे. आणि ह्यामध्ये आपण भिजवलेलं केशरचं दूध घालून घेऊया. तुम्हाला जर केशरचं दूध घालायचं नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये केशर भिजत घातलं तरी चालेल. ते घातल्यामुळं आपला तांदूळ हा थोडासा मऊसर होतो. आता वरून आपण हे पॅक करून घेणार आहोत. तर त्याच्या किनारे आपण सगळीकडे पीठ लावून घ्यायचं आहे. तुमचं जर पॅक झाकण असेल तर नाही लावलं तरी चालेल. त्याच्यातून आपल्याला जास्त हवा बाहेर जाऊन द्यायची नाही, म्हणजे आपला बिर्याणी चांगली होते आणि लवकर तयार होते. इथं मी 40 मिनिटासाठी बिर्याणी शिजवून घेतलेली आहे. सुरुवातीला 1 मिनटं फास्ट गॅसवर आणि नंतर आपण कमी गॅसवर ठेवून घ्यायची आहे. हे आता अजून गरमच आहे. तर आपली बिर्याणी आता तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. ही बिर्याणी पूर्ण झाल्यानंतर अर्ध्या तासासाठी आपण तशीच झाकून ठेवायची, म्हणजे मसाले सगळ्या बिर्याणीमध्ये उतरतात आणि त्याची टेस्ट छान होते. हे अजून गरमच आहे खूप. तर आपला राईस पण एकदम सुटसुटा असा झालेला आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.